नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तर परत एक वेळा स्वागत आहे तुमचं एमएसटी सिटी सिम्प्लिफाईड आपल्या या चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्या, कारण या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर एक मुद्दा बघणार आहोत, ते म्हणजे बीएचएमएसचा कॅप्रॉन 1चा कट ऑफ. जे कट ऑफ आहे आपण ते डिस्कस करणार आहोत कॅटेगरी वाईज. कोणत्या कॅटेगरीचे मुलांना शेवटचा सीट कितीवर मार्कवर अलर्ट झालाय. ओके, कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ बघणार आहोत. याच्यानंतर हे तर बघणार आहोत आपण, याच्यासोबत काही मुद्दे डिस्कस करणार आहोत. ते मुद्दे काय, जसे की सर बीएचएमएसचा कॉपरॉन 2चा एक्सपेक्टेड कट ऑफ किती आहे कॅटेगरी वाईज, हे आपण बघून घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की सर ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन करावं का नाही करावं, सर ऑल इंडिया कोटाचं रजिस्ट्रेशन कोणी करावं, आणि जे मुलांना 150, 160, 170, 180 मार्क अशी आहेत, ज्यांना भीती वाटत आहे, जी पॅनिक करत आहे की बाबा आपलं कसं होईल, त्या मुलांनी काय करावं पुढे चालून, हे आपण डिस्कस करणार आहोत. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये वेळ न घालता व्हिडिओ सुरू करूया. पहिली कॅटेगरी आता तुम्हाला कट ऑफ दिसत असतील साईडमध्ये. ओके ओके, तर पहिली कॅटेगरी ओबीसी. ओबीसीचा कट ऑफ किती गेला, 230 मार्क. ओके, एससी कॅटेगरीचा कट ऑफ गेला होता 231 मार्क. कॅप्रॉन 1 ची गोष्ट करताय आपण. ओके, कॅप्रॉन 1 बद्दल आपण सध्या बोलतोय. तिसरी कॅटेगरी आहे एससी. एससीचा कट ऑफ गेला 181 मार्क. त्याच्यानंतर विजेचा कट ऑफ गेला होता 233 मार्क. ठीक आहे, त्याच्यानंतर पाचवी कॅटेगरी म्हणजे एनटीबी. एनटीबीचा कट ऑफ गेला होता 213 मार्क. ठीक आहे, एनटीडीचा कट ऑफ गेला होता 231 मार्क. ठीक आहे, एनटीसीचा कट ऑफ गेला होता 234 मार्क. त्यानंतर एससीबीसी कॅटेगरीचा कट ऑफ गेला होता 216 मार्क. त्यानंतर ईडब्ल्यूचा कट ऑफ होता 235 मार्क. त्यानंतर ओपनचा कट ऑफ गेला होता 228 मार्क. चला ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, आता खूप सारे विद्यार्थ्यांचा कॉल आला की सर एससी कॅटेगरीचा कट ऑफ आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ, एससी कॅटेगरीचा 231 मार्क आणि ओपन कॅटेगरीचा 228 मार्क. तर आता हे कॉन्ट्रॅडिक्शन कसं झालं, म्हणजे की सर समजे ना आम्हाला की एससी कॅटेगरीचा कट ऑफ वरती गेलाय आणि ओपन कॅटेगरीचा कट ऑफ कमी गेलाय. तर कारण विषय असा झालाय की सिंपल विषय तुम्हाला समजून सांगतो मी. एससी कॅटेगरीचे जास्त मुलं इंटरेस्टेड होते बीएचएमएस करण्यासाठी. जास्त मुलं आले, सीट त्यांच्या फिक्स होत्या त्यांच्या कॅटेगरीचे पर्सेंटेज वाईज. मुलं जास्त आल्यामुळे त्यांचा कट ऑफ वर गेलाय. ओपन कॅटेगरीची मुलं कमी आले म्हणून त्याचा कट ऑफ कमी गेलाय. एवढी सिंपल गोष्ट आहे, जास्त म्हणजे याच्यात असं स्ट्रेस घेण्यासारखं वगैरे टेन्शन घेण्यासारखी अशी काही गोष्ट नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक मुद्दा डिस्कस करणार आहोत, म्हणजे बीएचएमएसचे नवीन कॉलेजेस. जसं की आपला एक अनुमान होता की सेकंड राऊंडचा कट ऑफ बीएचएमएसचा 30 ते 45 मार्क कमी जाईल, असा एक आम्ही टेंटेटिव्ह धरला होता की बाबा 30 ते 45 मार्क बीएचएमएसचा कट ऑफ कमी जाणार. बट ऍक्च्युअली आता झालं काय, बीएचएमएसचा सीट मॅट्रिक्स आलाय बीएमएसचा, कारण ते आलाय 12 वाजता. मी अपडेट टाकली चॅनलवर, तुम्ही जाऊन व्हिडिओ बघू शकता. तर त्याच्यामध्ये बीएचएमएसचं असं झालंय की बीएचएमएसचे कॉलेजेस ऍड झाले नाही, आणि हे ऍड झाले नाही हे खूप चिंताचा विषय आहे. ठीक आहे, ज्यांना मार्क कमी आहे त्यांच्यासाठी. बट काय, चिंता नाही करायची, आम्ही आहे ना. तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला कॉल करा आणि आमची पेड काउन्सिलिंग जॉईन करा, आणि चिंतन नका करू, चिंता करू नका, चिंतन करा. ठीक आहे, आता बघा तुम्हाला सांगतो मी सिस्टम वाईज. ओके, कॅटेगरी वाईज कट ऑफ गेलाय 230, 231, 181. तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे, आता सेकंड राऊंड मध्ये कट ऑफ कमी येणार आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला करणं आवश्यक काय, ते म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट चांगली बनवणं आहे. चांगली प्रेफरन्स लिस्ट म्हणजे कशी आहे, विद्यार्थी काय करतात आता, सॉरी चांगली प्रेफरन्स लिस्ट म्हणजे काय. चांगली प्रेफरन्स लिस्ट म्हणजे आता खूप सारे काय करतात काउन्सिलर वगैरे, प्रेफरन्स लिस्ट बनवताना ते कट ऑफच्या बेसिसवर प्रेफरन्स लिस्ट बनवून टाकतात. खूप चुकीचा विषय आहे. मी तुम्हाला सांगतोय, आता समजा एक नीट देत आहेत दरवर्षी 1.5 लाख मुलं दरवर्षी वाढतायत, लाख 2 लाख मुलं वाढतायत, 25 लाख 23 लाख विद्यार्थी नीट द्यायला लागले. 212 मार्क एका विद्यार्थ्याला आहे. तर 212 मार्क घेणारे विद्यार्थी भारतात किती आहे, महाराष्ट्रात किती आहे म्हणजे एक टेंटिव्ह आहोत तुम्ही. एका मार्क सारखे मार्क घेणारे 5-5, 8-8 हजार विद्यार्थी आहे. तर मग तुम्ही प्रेफरन्स लिस्ट कट ऑफच्या बेसिसवर कसं काय बनवताय, माझा हे प्रश्न आहे त्या काउन्सिलरांसाठी, जे 5-5 लाखाची स्मार्ट बोर्ड लावून असं या प्रकारे कट ऑफवर प्रेफरन्स लिस्ट बनवत आहे आणि म्हणता येईल की आमचीच लिस्ट बेस्ट आहे, बाकी सगळे चुकीचं बनत आहे. तर ही गोष्ट समजण्यासाठी आता ही गोष्ट मी पालकवर्गांना बोलत आहे, कारण की आमचे जे 70% व्ह्युअर्स आहे ते पालकवर्ग आहे. ठीक आहे, तर पालकवर्गांना मी सांगत आहे, फक्त बोर्ड आणि त्यांचे कपडे आणि शुद्ध मराठी बोलत आहो आम्ही, या गोष्टींवर जाऊ नका. ठीक आहे, आम्हाला कॉल करा, तुमच्या प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक डाऊटचा आम्ही समाधान रात्री 2 वाजताही करायला तयार आहोत, आणि आम्ही रिस्पॉन्स ऑन टाइम रिस्पॉन्स देतोय, कारण की आम्ही एकटा नाही. आता मी आज व्हिडिओ बनवतोय म्हणजे मी एकटाच हे काउन्सिलिंग करतोय असं नाही. आमची ही टीम आहे, कॅटेगरी वाईज कट ऑफ काढणारे, त्याच्यानंतर थंबनेल एडिट करणारे, व्हिडिओज बनवणारे, अपलोड करणारे, हे सगळे एक सायकल राहते आणि सगळे टीम मिळून काम करतात. मी समोर आलोय म्हणजे असं नाही की मी एकटाच आहे आणि मीच असं बोलतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आपण डिस्कस करून घेऊ, AIQ ऑल इंडिया कोटा सीट.
ज्या विद्यार्थ्यांनी मार्क कमी आहे त्यांनी रजिस्ट्रेशन करायला पाहिजे होतं आणि ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय खूप चांगलं केलंय की AIQचं कट ऑफ कमी जाणार आहे. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जे आपण इम्पॉर्टंट विषय डिस्कस करणार आहे ते म्हणजे BHMS मध्ये आता काय झालंय, जी काउन्सिलिंगची प्रोसिजर आहे ना खूप फास्ट झाली आहे. तुम्ही बघितलं राऊंड 1 लागलाय, राऊंड 1 लागलं, राऊंड 2 आलाय. आता राऊंड 2 ची चॉईस फिलिंग आणि सिलेक्शन लिस्ट आणि फिजिकल जॉईनिंग आणि खतम आणि लगे राऊंड 3. असंच करून राऊंड 3 खतम होऊन जाईल. त्याच्यानंतर काय होऊन जाईल, आपल्या स्टे वॅकन्सी राऊंड होऊन जातील. काय होईल, वॅकन्सी भरत आहे, मुलं ऍडमिशन घेत आहे, सीट कमी होत आहे, ठीक आहे, नवीन कॉलेज ऍडिशन होत नाहीये. त्याच्यासाठी हे विषय चिंता करायचा नाही तर चिंतन करायचं आहे. आता तुम्ही काय करू शकता, आम्हाला खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, आमची काउन्सिलिंग जॉईन करा आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीचं समाधान आम्ही देणार आहोत. व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.